आणि आज सुद्धा तिथे ती आसुका जनजाती राहते. आणि तिथे आपण बघाल की तिथे बॉक्साईट आणि आयर्नच्या खाणी तिथे खदानी आहे. त्याचं त्या ओव्हरला प्युरिफिकेशन करणं, त्याच्यापासून हत्यार बनवणं हे पूर्व ज्ञान त्यांना होतं. तसंच डॉक्टर नरेंद्र कुमार नावाचे एक आमचे आदिवासी संग्रहालयाचे संचालक आहेत. त्यांनी सुद्धा एक किस्सा सांगितला की अगरिया पुराव्यासह अगरिया नावाची जनजाती छत्तीसगडमध्ये आहे. जो पूल इंग्रजांच्या जे इंजिनियर होते त्यांना तो शक्य नव्हता, तो पूल या अगरिया जातीच्या आदिवासींनी करून दाखवला. म्हणजे इंडिजिनस जे आदिवासी आहेत, मूल निवासी आहेत तिथले, त्यांच्याकडे जे नॉलेज होतं. आज सर्वात जास्त कमाई माहिती आहे का कशामुळे आहे? आज पण कोणाला माहिती नसेल, पण जे पेटेंट आहे ना, हे पेटेंटमुळे सर्वात जास्त कमाई आज लोक करत आहेत, सर्व जे जाणकार लोक आहेत. आणि खरं पाहिलं तर सर्व पेटेंट हे आदिवासीचे यांनी सोडलेले आहेत. गीत, संगीत, नृत्य, कला, संस्कृती, भाषा काही पण घ्या, आयुर्वेद, प्रत्येक गोष्टी, मेडिकल सायन्स असू द्या, तुमचं इंजिनिअरिंग असू द्या, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आदिवासीकडे होतं. तुम्ही गाणे पाहिलं असेल ते फाल्गुनी पाठक गाणं म्हणते, बिनवा बिनवा गायती सगळ्या, हे काय निंबोळा निंबोळा काय, हे सर्व आदिवासी गीत आहे. पण याचं पेटेंट यांनी घेतलेलं आहे. आपण हे गाणे टाकले तर आपल्याला कॉपीराईट होतं, पण ते आदिवासीचं नसते ते तो संगीतकार किंवा हे जे चोर करून आहे. तर मग आज काय झालेलं आहे, हे सर्व हे बाणगुळ जे आहे, कारण आमचा जो लढा आहे तो लढा आमचा श्रमिक संस्कृती आणि हे परजीवी बाणगुळी संस्कृती यांचं आहे. आणि हे जे म्हणत आहेत आज सगळीकडे जे कबरी खोदण्याचं चालू आहे इतिहास, त्यामुळेच आपण आज प्रेरणा पण ही मामांची ही घ्यायला हवी की आम्हाला जर कबरी खोदत असतील हे, तर आम्हाला सुद्धा मनुस्मृती, त्याच्याही मागे सिंधू संस्कृती आणि त्याच्याही मागे हे ज्यांनी वेदशास्त्रामध्ये ज्यांना असुर, राक्षस आणि त्यांना काहीतरी त्यांची विटंबना करून किंवा असं प्रतीक किंवा राक्षस म्हणजे हे अतिशय हीन दर्जाचे शूद्र आहेत आणि त्यांचे काहीतरी विरूप असे विद्रूप लोक आहेत, तर ते तसं नाही आहे. हा खरा इतिहास पुढं आणणं आवश्यक आहे. नक्कीच आपण यांना खऱ्या अर्थाने आदरांजली देऊ शकतो. कारण तुम्ही रामायण घ्या, महाभारत घ्या, वेदामध्ये तो देवास्वरूप संग्राम घ्या, ते अमृत मंत्र तुम्हाला माहीतच आहे की आदिवासींचं जे अमृत आहे ते त्यांनी पळवलं होतं. तर आज सुद्धा बघा तुम्ही मणिपूर असेल